नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रश्नांची सिरीज चालू केली आहे. या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे क्लिक करून पाहू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला 67 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब याने वृत्तपत्रांची बंधने कमी केली म्हणून त्याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक म्हणतात. वृत्तपत्रांची बंधने कमी केली म्हणून त्याला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक म्हणतात. तर इथे बघा पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. चार्ल्स मॅन्टेकॅप. चार्ल्स मॅन्टेकॅपलाच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा जनक म्हणतात आणि ह्यालाच वृत्तपत्राचा मुक्तिदाताही म्हणतात. मुक्तिदाता हा शब्द महत्त्वाचा आहे, असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 68 नंबरचा प्रश्न. भारतातील पहिली रेल्वे टिंबटिंब या दिवशी धावली. भारतातील पहिली रेल्वे टिंबटिंब या दिवशी धावली. पर्याय क्रमांक 3 येथे योग्य आहे. 16 एप्रिल 1853. आता ही रेल्वे बोरिवली ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान धावली होती आणि ही भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे होती. पुढील प्रश्न 69 नंबरचा प्रश्न. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखली जाणारी वुड्स समिती टिंबटिंबच्या काळात भारतात आली. भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखली जाणारी वुड्स समिती टिंबटिंबच्या काळात भारतात आली. तर ही वुड्स समिती आली होती 1854 साली. 1854 साली भारतात आली होती आणि ही 1854 म्हणजे कोणाचा कालावधी आहे हा? लॉर्ड डलहौसीचा. मग ही लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतात आली होती. कधी? 1854 साली. वुड्स समितीला वुड्सचा खलिता पण म्हणतात, वुड्स समिती, आणि त्याला काय म्हणतात? भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. इथं 2-3 प्रश्न आपले कव्हर होतात. 70 नंबरचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणाची पहिला भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? खालीलपैकी कोणाची पहिला भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? इथे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. लॉर्ड स्टॅनले याची भारताचा पहिला भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि कधी करण्यात आली? ही 1858चा कायदा होता. 1858च्या कायद्याने काय झालं? लॉर्ड स्टॅनले याची भारत मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूया. 71 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टचे वर्णन आकाशातील वज्राघात असे केले? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टचे वर्णन आकाशातील वज्राघात असे केले? तर पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टचे वर्णन केले आकाशातील वज्राघात. तर हा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा वृत्तपत्रांवर बंधने आणणारा कायदा होता. वृत्तपत्रांवर बंधने आणणारा कायदा हा कुणी आणला होता? लिटन याने आणला होता 1878 साली. लॉर्ड लिटन याने आणला होता 1878 साली. आणि त्यानंतर जे व्हाईसरॉय आले होते लॉर्ड रिपन यांनी तो रद्द केला होता. 72 नंबरचा प्रश्न. पहिला फॅक्टरी ॲक्ट टिंबटिंब यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला. पहिला फॅक्टरी ॲक्ट टिंबटिंब यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला. तर तो नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला. 73 नंबरचा प्रश्न. पुढील प्रश्न. हंटर कमिशन पुढे साक्ष टिंबटिंब व टिंबटिंब यांनी दिली. 2 व्यक्तींनी साक्ष दिली आहे. मग पर्याय क्रमांक आपला 3 योग्य आहे. पंडिता रमाबाई व महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. आता इथं 1 नंबर मिसिंग आहे. 75 नंबरचा प्रश्न पाहूया. ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल हा टिंबटिंब होता. ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल टिंबटिंब होता. आता ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेसची स्थापना ही डफरीनच्या काळात झाली. लॉर्ड डफरीन. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या तारखेला झाली, त्याची दिनांक पूर्ण मेन्शन करायची. पुढील प्रश्न पाहूया. 78 नंबरचा प्रश्न. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा टिंबटिंब या वर्षी आला. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा टिंबटिंब या वर्षी आला. तर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा 1909चा कायदा होता. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आता ही 1919ला पण एक कायदा आलता. तो कोणता होता? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. पुढील प्रश्न पाहूया. 77 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाली. प्रश्न नीट वाचा. टिंबटिंब या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाली. पण आता हे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं कधी होतं? तर 13 एप्रिल 1919ला घडलं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919ला घडलं होतं. मग याला 100 वर्षे कधी पूर्ण होतील? तर 13 एप्रिल 2019ला 100 वर्ष त्याला पूर्ण झालेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय आहे? 13 एप्रिल 2019.
78 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब याने जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असलेल्या ओडवायरची हत्या केली. टिंबटिंब याने जालियनवाला बाग हत्याकांडात जबाबदार असलेल्या ओडवायरची हत्या केली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उधम सिंग, म्हणजे सरदार उधम सिंग यांनी काय केलं तर ओडवायरची हत्या केली होती. तर बघा तब्बल मी अंदाजे सांगतो 40 वर्षांनी त्यांनी त्या ओडवायरची हत्या केलेली जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर. तर ह्या जालियनवाला बागमध्ये काय कधी घडलं होते 13 एप्रिल 1919ला. गोळीबार कोणी केलता तर जनरल डायर यांनी गोळीबार केला होता. आणि हा ओडवायर जो होता तत्कालीन गव्हर्नर होता, त्यांनी आदेश दिले होते. त्यामुळे ह्या उधम सिंग यांनी त्याची हत्या केलेली आहे. 79 नंबरचा प्रश्न आहे, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? टिंबटिंबे यांच्या आहेत, म्हणजे कोणाच्या आहेत? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है या काव्यपंक्ती टिंबटिंबे यांच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामप्रसाद बिस्मिल. आपण चुकून उत्तर देतो भगतसिंग, तर भगतसिंगांच्या नाही आहेत त्या, रामप्रसाद बिस्मिल यांच्या आहेत. पुढील प्रश्न 80 नंबरचा प्रश्न, गांधी आयर्विन करार टिंबटिंबे या दिवशी झाला. गांधी आयर्विन करार हा 5 मार्च 1931ला झाला. गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931ला झाला. बघा इथे ही पहिली जी तारीख आहे 23 मार्च 1931 ह्या दिवशी काय झालं होतं, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिलं गेलं होतं. पुढील प्रश्न पाहूया. 81 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले? ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन, काँग्रेसचं अधिवेशन कोठे भरलं होतं? तर ते फैजपूरला भरलं होतं. फैजपूर या ठिकाणी भरलं होतं. तर हे अधिवेशन होतं 1936 सालचं, 1936 साली. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू हे अध्यक्ष होते. आणि ह्या अधिवेशनासोबतच अखिल भारतीय किसान परिषदेचं दुसरं अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष होते एन जी रंगा. हे अखिल भारतीय किसान परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ही एन जी रंगा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 82 नंबरचा प्रश्न, द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी खालीलपैकी कोणत्या नेत्याने स्थापन केली? द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी खालीलपैकी कोणत्या नेत्याने स्थापन केली? ही दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली होती. दादाभाई नौरोजी ही कशासाठी स्थापन केली होती? तर कमी पगारामध्ये शिक्षक घ्यायचे आणि त्यांनी लोकांना शिक्षण द्यायचं, ह्यासाठी ती स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली होती. तर ठीक आहे मित्रांनो, आज इतकेच प्रश्न पाहू. नेक्स्ट प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.